सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांकरता प्रभाग रचना प्रक्रियेत आज एक महत्त्वाचा टप्पा पार पडला। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 3 सप्टेंबर रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांकडून आलेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी आज जिल्हा नियोजन भवन येथे घेण्यात आली। या सुनावणीवेळी एकूण 38 हरकती व सूचना प्राप्त झाल्याचे समोर आले। त्यापैकी 36 हरकतींवर सुनावणी झाली असून 2 अर्जदार अनुपस्थित राहिले। सुनावणीच्या वेळेला सहाय्यक नगर रचना संचालक मनीष भिष्णोरकर, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, तहसीलदार सरस्वती पाटील, विभागीय अधिकारी महेश क्षीरसागर, कार्यालय अधीक्षक ओमप्रकाश वाघमारे, कामगार कल्याण अधिकारी अजित खानासुळे, निर्मल कुमार शितोळे, दवीत शिरशेट्टी, गणेश कोळी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते। 2011च्या जनगणनेच्या आधारावर 2017ची निवडणूक पार पडली। पुन्हा त्याच जनगणनेच्या आधारावर 2026ची पालिका निवडणूक घेतली जात आहे। ही पद्धत योग्य नाही। नव्या लोकसंख्येच्या प्रमाणात निवडणुका पार पाडल्या तर प्रभागाच्या संख्येत वाढ होते, शिवाय प्रभाग निधीत देखील भरीव वाढ होते। तेव्हा राज्य निवडणूक आयोगाने जानेवारीत होऊ घातलेल्या राष्ट्रीय जनगणनेनंतरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात अशी सूचना लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली। प्रभाग रचनेवर आम्ही काँग्रेस पक्षाची हरकत घेतली होती आणि हरकतीचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे ही जी जनगणना आहे, जी प्रभाग रचना आहे, ती प्रभाग रचना जनगणनेच्या आधारावर आहे। जनगणना 2011ची ह्यांनी ह्या ठिकाणी पकडलेलं आहे। 2017 जी इलेक्शन झाले ती 2011च्या इलेक्शनवर झाले होते आणि आता सेम ह्या शहरातली जनगणना 2011ला 9 लाख होती। आता 2026ला हे इलेक्शन होणार आहे। 2026ला ह्या शहराची लोकसंख्या जवळपास 13 लाख होणार आहे आणि 13 होत असल्यामुळे ह्या शहरात किमान 15 ते 20 नगरसेवक वाढले असते आणि तुमचे जे प्रभाग आहेत हे छोटे झाले असते। आता कुणाचा प्रभाग 41 आहे, कुणाचा 42 आहे। जर नव्याने 120 नगरसेवक झाले असते, नवीन जनगणना झाली असती, नवीन प्रभाग रचना झाले असते, तर या शहरामध्ये किमान 120 नगरसेवक या ठिकाणी वाढले असते। पण 2017चीच ही लोकसंख्या 2017चेच हे प्रभाग ह्या राज्य शासनाने आमच्यावर लादलेले आहेत। 2017चे जे प्रभाग होते सेम तसेच प्रभाग आता 2026ला राहणार आहेत। त्यामुळे हे सोलापूर शहर अन्याय 20 नगरसेवक आणण्यावर शहरातला भौगोलिक विकास बघितला तर थांबणार आहे। विकासापासून प्रत्येक प्रभाग वंचित राहणार आहे आणि तुमच्या महानगरपालिकाचा जो आता महानगरपालिका प्रमोशन महानगरपालिका ड मधनं आपल्या क मध्ये जायचं असेल किंवा क मधनं अ मध्ये यायचं असेल, तुमचा निधी राज्य शासन असेल, केंद्र शासन ह्या निधी मिळणार नाही। ह्याचा भौगोलिक सगळा विचार करून काँग्रेस पक्षाने ही इलेक्शन आता नव्याने केंद्र सरकारनी चं पत्र आलेलं आहे की नवीन जनगणना चालू करा। मग तुम्ही लोकांना वेळात बिळात करता का? तुमचं केंद्र सरकारने पत्र पाठवलं की ह्या राज्यातली जनगणना झाली पाहिजे। आता तुम्ही गेले 8 वर्ष झालं आमचं इलेक्शन घेत नाही, 1 वर्षात नवीन जनगणना करा आणि त्यामध्ये 120 नगरसेवक होतील आणि नव्याने तुम्ही इलेक्शन घ्या आणि नव्याने प्रभाग करा, अशी ह्या ठिकाणी आमची मागणी राहिलेली आहे। कारकिर्दीची तरतूद नाही। आता ज्या होऊ घातलेल्या निवडणुकात वास्तविक ह्या निवडणुका 2022लाच व्हायला पाहिजे होत्या, पण त्याच्यामध्ये येन प्रकारे वेळ गेल्यामुळं 3 वर्ष त्याची वाया गेलेली आहेत। त्यामुळं माझं स्वतःचं मी असं मत मांडलं की आता 3 वर्ष तर गेलेली आहेतच। त्यामुळं आता केंद्र सरकारनं जनगणनेचा अध्यादेश काढलेला आहे। त्या अध्यादेशानुसार जर जनगणना पूर्ण झाल्यावर जर केलं तर आपल्याला अप टू डेट आकडे मिळतील आणि त्यानुसार शहरातल्या सदस्याची संख्या देखील वाढेल, हे शहरासाठी वातावरण चांगलं राहील। त्यामुळं मी त्या माझ्या मतावर ठाम राहिलो आणि त्याप्रमाणे माझी सूचना मी मांडली। दरम्यान अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी माहिती देताना सांगितले की प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचना या जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार असून निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाईल। आज प्रभाग रचनेच्या संबंधामध्ये ज्या हरकती आणि सूचनावर सुनावणी होती त्याच्यामध्ये आमच्याकडे एकूण 38 हरकती आणि सूचना प्राप्त झालेल्या होत्या। पैकी 2 गैरहजर होते, 2 लोक गैरहजर होते आणि बाकी 36 हजर होते। त्यांनी त्यांचे विषय जे आहेत ते आमच्यासमोर मांडले। आता त्याच्यावरती आम्ही त्यातलं मेरिट लक्षात घेऊन त्याच्यामध्ये जो काही अहवाल आहे, अंतिम निर्णय जो आहे
तो त्याच्यामुळे मान्य जिल्हाधिकारी महोदयांकडे सादर केला. मॅडम तेच याच्यामध्ये जे काही आयोगाच्या गाईडलाईन्स आहेत त्यानुसार निर्णय घेतील. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भातील अंतिम प्रभाग रचना 23 ते 29 सप्टेंबर 2025 या कालावधीत निश्चित करून नगरविकास विभागामार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर 9 ते 13 ऑक्टोबर 2025 दरम्यान अंतिम अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे, असे सांगण्यात आले.